नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैत आणि कला यांच्या नात्यामध्ये एक आता ओढ निर्माण होत आहे, गोडी निर्माण होत आहे आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडत आहे ती म्हणजे की संगीता ही रोहिणीला अगदी जन्माची अद्दल घडवत आहे. संगीता ही रोहिणीला दाखवून देत आहे की कोल्हापुरी हिसका काय असतो आणि संगीता रोहिणीची वाट लावत आहे. हे सगळं कशा पद्धतीने होतं ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर कला आणि अद्वैत दोघंही जोडीने फराळ बनवणार आहेत आणि चांदेकरांच्या घरची दिवाळी ही खरंच खूप छान होणार आहे. हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर रोहिणी ही आलेली असते आणि इकडे सरोजला म्हणत असते की काहीही झालं तरी तू आत्ता चुकलेली आहे. अद्वैत प्रत्येक वेळेस मनमानी करत असतो, तो त्याला जसं वाटतं तसं तो वागत असतो आणि तू मात्र फक्त ऐकूनच घेत असते, एवढं लक्षात ठेव. हे सगळं ती बोलत असते तेव्हा सरोज म्हणते की रोहिणी बाद झालं तुझं आता, प्रत्येक वेळेस येऊन माझ्या कानाशी ही भुणभुण करणं थांबव, कारण काहीही झालं तरीही या कोणत्याही गोष्टीचा फायदा तुला होणार नाही. हे सगळं ती सांगत असते आणि मला माझं डोकं आहे, मला माझा मेंदू आहे, तू माझ्या पाठीमागे येऊन माझ्या रूममध्ये येऊन प्रत्येक वेळेस हा गोंधळ घालत जाऊ नको, माझ्या कानाशी भुणभुण करत जाऊ नको, मला कळतं काय करायचं आहे ते. हे सगळं जेव्हा रोहिणीला सरोज सांगते आणि म्हणते की आत्ताच्या आत्ता तू माझ्या रूममधून निघून जा, हे ऐकल्यानंतर रोहिणीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण रोहिणीला असं वाटत असतं की आपण काहीही वागलं, कसंही वागलं तरी सरोज आपल्याला समजून घेणारच आहे असं तिला वाटत असतं. परंतु घडतं मात्र वेगळंच, कारण रोहिणीची वाट तर आता सरोजने लावलेली असते आणि तिला घराच्या बाहेर हाकलून दिलेलं असतं. तिला सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता तू या घराच्या बाहेर जा. तर रोहिणीला खूप वाईट वाटत असतं आणि ती म्हणत असते की मी तुझ्या भल्याचं बोलत असते, मी तुझ्या भल्याचं करत असते आणि तरीही तू मात्र प्रत्येक वेळेस माझ्यावरच उशिरा चिडून येत असते, काही झालं तरी तुझ्या अंगलट येणार आहे. हे सगळं रोहिणी बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सरोजने आता रोहिणीला जायला सांगितलेलं असतं. सरोजने रोहिणीला जायला सांगितलेलं आहे. या गोष्टीचा रोहिणीला तर राग आलेला असतोच, परंतु सरोज असं का म्हणते ही गोष्ट मात्र तिच्या लक्षातच आलेली नसते. तिला फक्त एवढंच वाटत असतं की सरोज वहिनीला मी सांगत आहे, खरं तर रोहिणीला घरामध्ये वनवा पेटवायचा असतो, तुझा मुलगा तुझ्या ऐकण्यामध्ये नाही आहे, तेवढंच बोलून ती थांबत नाही. तर खऱ्यांची अख्खी फॅमिली इथे येऊन राहणार आहे. आता ती संगीता आलेली आहे, उद्या तिची बहीण काजल, तिचा वडील, हे सगळेजण सगळं खानदान घेऊन इथे राहणार आहेत आणि ते फक्त आणि फक्त तुझ्या मुलामुळे होतंय, हे सरोजला ती ऐकवत असते. इकडे संगीता आणि कला दोघीजणी तयारी करत असतात, भाज्या निवडत असतात. तेव्हा कला संगीताला म्हणत असते की आई, मला एक कळत नाही आहे की रॉकेट इथं कसं काय आलेलं आहे, म्हणजे रॉकेट कसं काय इथं येऊ शकलेलं आहे, मला कळतच नाही की नक्की काय झालेलं आहे. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा संगीता म्हणते हे सगळं जावई बापूंमुळे झालेलं असणार आहे. ते खरंच चांगले आहेत, कारण बघितलंस ना, तू काहीही झालं तरीही ते ऐकत असतात, ते तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागत असतात आणि तरीही तू त्यांना नावं ठेवत असते, हे संगीता बोलत असते. तेव्हा कला म्हणत असते की आई, बाद झालं आता, प्रत्येक वेळेस तुझ्या जावयाचं कौतुक एवढंच मी ऐकत आलेले. तेवढ्यात रॉकेट तिथे येतो आणि रॉकेटला कला म्हणत असते की खरंच म्हणजे रॉकेट तू इथं आलेला आहेस हे मला खूप भारी वाटत आहे, पण हे सगळं कसं शक्य झालेलं आहे. तेव्हा रॉकेट म्हणतो की कलाताई, तुला आठवत आहे का, मागं आपण मूर्ती बनवत होतो तेव्हा मी दाजींना म्हणालेलो होतो, तुला माहिती आहे का हे सगळं शक्य झालेलं आहे ना, ते फक्त आणि फक्त दाजींमुळे झालेलं आहे. दाजींनी मला कामावर आणलेलं आहे, म्हणून हे सगळं होऊ शकलेलं आहे. कला म्हणत असते म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा रॉकेट सांगू लागतो की हे बघ कलाताई, कसं आहे, दाजींना मी बोललो होतो आणि दाजींनी मला कामावर ठेवलेलं आहे. कसं माझ्याकडे पैशाची चणचण झालेली, कारण कामही नव्हतं, आपल्या मूर्त्यांचं काम तर बंद झालेलं होतं, तुलाही ते जमत नव्हतं आणि त्यामुळं सगळा प्रॉब्लेम होत होता आणि मग मला कळतच नव्हतं की काय करायचं आहे ते. आणि त्यामुळंच मी विचार केला की आता काहीतरी वेगळं करता येईल, म्हणून मी हा निर्णय घेतला आणि मी दाजींना बोललेलो होतो. दाजींनी ती गोष्ट लक्षात ठेवली. एवढा मोठा माणूस आहे पण त्याने ती गोष्ट लक्षात ठेवली आणि माझ्यासाठी हे सगळं केलेलं आहे, हे कलाला तो सांगत असतो. संगीता म्हणते परत सांग बरं रॉकेट, तू काय म्हणाला, हे सगळं कुणामुळे शक्य झालेलं आहे. तेव्हा रॉकेट सांगू लागतो की हे सगळं दाजींमुळे शक्य झालेलं आहे. मी तेच तर सांगत आहे ना, म्हणजे दाजींमुळं. तर तो म्हणतो की खरंच दाजीना खूप चांगले आहेत, देव माणूस आहे, भला माणूस आहे तो, त्याच्यामुळं तर एवढं शक्य झालेलं आहे. तेव्हा कला म्हणते खरंच
चांगला चांदेकर टीम म्हणून तुमची आता टीमच तयार झालेली आहे. तुम्ही आता सगळेजण त्या चांदेकरचे गोडवे गात बसा. कसं तुम्हाला दोघांनाही माहिती नाही आहे की तो कसा आहे ते. मी त्याच्याबरोबर राहत असते, त्यामुळं मला माहिती आहे की चांदेकर नक्की कसा आहे, तो काय करू शकतो. या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. तुम्हाला काय माहिती असणार ना, कारण काहीही झालं तरी चांदेकर फक्त वाईटच वागू शकतो आणि ते फक्त मलाच माहिती आहे. हे कला बोलत असते तेव्हा इकडे रॉकेट म्हणत असतो की नाही दाजी, हे वाईट असू शकत नाही आहेत, ते खूप चांगले आहेत, म्हणून तर त्यांनी मला ही संधी दिलेली आहे. आणि हे मात्र रॉकेटचं सुरूच असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संगीता खूप हसत असते, तिला खूप छान वाटत असतं. संगीता म्हणत असते, बघितलं ना, आता हा रॉकेट पण सांगत आहे, तरीही जर तुला विश्वास बसणार नसेल तरीही तू बघ तुला नक्की काय वाटत आहे ते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं कला म्हणते, खरंच रॉकेटला काम मिळवून दिलेलं आहे. ही गोष्ट चांदेकरने खूपच चांगली केलेली आहे, त्यामुळं मला मात्र आता विचार करावाच लागणार आहे. मला चांदेकरला जाऊन थँक्यू म्हणावंच लागेल. तेव्हा रॉकेट म्हणत असतो की कलाताई, माझ्यामुळं फायदा तर होतोय ना तुला मी इथं आल्यामुळं. तेव्हा कला म्हणते, हो रे रॉकेट, खूप फायदा होतोय मला तुझ्या इथं आल्यामुळं. बघितलंस ना, आज जर तू नसता तर भाजी आणायला मार्केटमध्ये मलाच जावं लागलं असतं ना, पण आज तू आहे म्हणून हे सगळं शक्य झालेलं आहे. तू जाऊन मार्केटमधून भाजी आणलेली आहे, बऱ्याच गोष्टी तू मॅनेज करत आहे, हे सगळं कला सांगत असते. आणि कलाने आता त्यांच्या टीमचं नावच देऊन टाकलेलं असतं की चांगला चांदेकर टीम. कलाला राग येत असतो, कारण कलाचं म्हणणं असतं की हा चांदेकर अजिबात चांगला नाही आहे, पण यांना सगळ्यांना तो चांगलाच वाटत आहे. आणि कला विचार करते की आता मला जाऊन चांदेकरचे आभार मानले पाहिजेत. ती रॉकेटला म्हणत असते की चालेल रॉकेट, खरंच तुला गरज होती कामाची आणि तुला हे काम मिळालेलं आहे, ही गोष्ट खूपच चांगली आहे, असं कलाचं म्हणणं असतं. रॉकेटही खुश असतो आणि त्याचबरोबर कला रॉकेटला म्हणत असते की काळजी करू नको, लवकरच सगळं सुरळीत होणार आहे आणि तुला आता काम मिळालेलं आहे, घरातलं काम तुला दिलेलं आहे, ही गोष्टही तेवढीच चांगली आहे, असं कलाचं म्हणणं सुरू असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं कला आणि रॉकेट बोलत असतात, त्यांना खूप छान वाटत आहे. कलाने ठरवलेलं आहे की आता काही झालं तरी मला जाऊन चांदेकरचे आभार मानलेच पाहिजेत. मग कला अद्वैतसाठी कॉफी बनवते आणि कॉफी घेऊन अद्वैतच्या रूममध्ये जाते. अद्वैत मात्र काम करत बसलेला असतो. त्याला असं वाटत असतं की आपण जरी हिच्याकडून कॉफी घेतली तरीही ही मात्र पुन्हा आगाऊपणा करायचं काही सोडायची नाही, म्हणून अद्वैत तिला म्हणत असतो की माझ्या जागेवर येऊ नकोस तू. तेव्हा कला म्हणते, काय रे, तो नियम रात्रीसाठी आहे ना, फक्त तुझी जागा माझी जागा. आता मी तुझ्यासाठीच आले होते ना, चांगल्या आणि तुला थँक्यू म्हणायला आले होते, तुझ्यासाठी कॉफी घेऊन आले, तू काय मला म्हणतोस की तू इथं बसू नकोस, तिकडं बस. तेव्हा अद्वैत म्हणतो, तूच नियम घातलाय आणि तूच मोडणार, हे योग्य आहे का बघ बरं, कारण हे बरोबर नाही आहे वाटत ना. तेव्हा कला म्हणते, अरे चांदेकर ठीक आहे ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही. तेव्हा कला म्हणते, मी तुझे खरं तर आभार मानायला आले होते, पण त्या तुला ऐकीचाच नाही आहेस, तू कसा आहेस ना हे सगळं चांगलं माहिती आहे मला, असं कला अद्वैतला बोलत असते. त्याला रागावत असते, त्याच्यावर चिडून बोलत असते, कारण त्यांच्या दोघांमध्ये वाद सुरू झालेले असतात. कलाला असं वाटत असतं की जरी हा मला म्हणाला ना तरी पण मला खात्री आहे की रॉकेटला जरी यानं आणलं असेल तरी त्याचा काहीतरी त्यामागं स्वार्थ असणार आहे, असं कलाला वाटत असतं. अद्वैत मात्र कलाला म्हणत असतो की हो बरोबर आहे, शेवटी तू तशीच आहे, तुझ्यासाठी कितीही काही केलं तरी तुला काही फरक नाही पडत. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आत्ता मी रॉकेटला घेऊन आलेलो आहे ना, ते फक्त आणि फक्त माझ्यासाठीच आणलेलं आहे, कारण काहीही झालं तरी माझी कामं ऑफिसची खोळंबत आहेत ना, ती मला वेळेवर पूर्ण करायची आहेत, म्हणून मी त्यांना कामाला आणलेलं आहे. त्यामध्ये मी माझाच फायदा बघितलेला आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि कलाला मात्र धक्का बसलेला असतो. कला म्हणत होते, वाटलंच होतं मला की हे असंच होणार आहे, शेवटी तू म्हणतोयस ना ते बरोबरच आहे, काय गरज आहे मी तुझी माफी मागायची. आणि कला आणि अद्वैतचं हे भांडण सुरूच असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संगीता रूममध्ये आलेली असते, तिच्या बॅगची चेन उघडी दिसते आणि ती पाहते तर तिला धक्का बसतो, कारण त्यामधली तिची साडी ही फाडलेली असते. संगीता म्हणते, हे कसं शक्य आहे, म्हणजे माझी साडी कशी फाटली. त्यानंतर ती दुसरी साडी काढते, दुसरी साडी ही फाटलेली असते. संगीता म्हणते, म्हणजे माझी दुसरी साडी फाटलेली आहे, नक्की कसं शक्य आहे हे. तेव्हा रोहिणी तिथेच असते. संगीता म्हणते, म्हणजे रोहिणी आत्याबाई हे कसं काय झालं असं. तेव्हा रोहिणी म्हणते, मी तुम्हाला सांगायचं विसरलेच हो, माझ्या रूममध्ये उंदीर आहेत.
तेव्हा संगीताच्या लक्षात येऊ लागतं. संगीता म्हणते, ज्याने कोणी ही साडी कुरतडले म्हणताय तुम्ही, पण ही तर फाटल्यासारखी दिसते हो. उंदीर साडी कुरतडत असतो, तो कात्री घेऊन फाडत नसतो, असं संगीता रोहिणीला सांगू लागते. तेव्हा रोहिणी म्हणते, मला काय माहिती. तेव्हा संगीता म्हणते, ठीक आहे, मग मी आता जाते आणि बघते काय करायचं आहे ते. संगीता मात्र ज्याने कोणी साड्या फाडलेल्या आहेत त्यांना शिव्या द्यायला सुरुवात करते. ती म्हणत असते की त्याचं कधी चांगलं होणार नाही, त्यांनी माझं वाटोळं केलेलं आहे, माझ्याकडे एवढ्याच साड्या होत्या, त्या माझ्या फाडलेल्या आहेत. हे संगीताचं सुरू झालेलं असतं. ती बोलत असते आणि त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही ह्या ज्या साड्या आहेत त्या कुणामुळं अशा झालेल्या आहेत त्याला मी बोलत आहे, तुम्हाला राग यायची काय गरज आहे, असं ती सांगत असते. तेव्हा इकडे संगीताच्या बोलण्याचा राग मात्र रोहिणीला आलेला असतो. संगीता मात्र शाप देत असते, तळतळाट देत असते, म्हणत असते की काहीही झालं तरी मला ज्याने कोणी हा त्रास दिलेला आहे त्याच्या बाबतीत कधीच चांगलं होणार नाही, असं तिचं सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा रोहिणी म्हणते की तुम्ही माझ्याकडे तोंड करून काय बोलताय, मला बोलताय का. तेव्हा संगीता म्हणू लागते की मी तुम्हाला बोलायची काय गरज आहे ना, तुम्ही केलेत का, तुम्ही कुरतडलेत का ह्या साड्या. नाही, जे कोण उंदीर वगैरे काय आहे ना त्याला मी बोलत आहे, त्याने कुरतडलेत ना ह्या साड्या. तेव्हा संगीताच्या लक्षात येतं आणि संगीता म्हणू लागते की बापरे, मी ही गोष्ट विसरलेच कशी गं संगे. अगं हे सगळं कुणामुळे झालं तुझ्या लक्षात आलं का. अगं हे सगळं ह्या बाईनंच केलं आहे, आत्याबाईनंच केलेलं आहे, असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र तिच्या लक्षात येतं. तेवढ्यात रोहिणी म्हणते, मला एक कॉल आला आहे, मला जायचं आहे, असं म्हणत रोहिणी तिथून निघालेली असते. आणि त्याचबरोबर संगीता तिथं असते आणि संगीता म्हणत असते की काहीही झालं तरीही आता मला ह्या गोष्टीचा बदला घेतलाच पाहिजे. इकडे कला अद्वैतला म्हणत असते की तू रॉकेटला काम देऊन इतकं चांगलं काम केलेलं आहे, त्यासाठी मी तुला धन्यवाद म्हणायला आले होते, पण ती तुझी पात्रता नाही, त्यामुळं मी तुला काही धन्यवाद म्हणणार नाही. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, तू माझ्याशी नीट बोलायचं आहे, जर तू माझ्याशी नीट बोलली नाहीस तर मला माहिती आहे की काय होऊ शकतं, कारण मी तुझ्या आईला लगेच बोलावून घेणार आहे आणि त्यांना सांगणार आहे ते नक्की तुझ्याबद्दल काय विचार करत आहेत, कारण त्यांना सगळ्यांना वाटतं ना तू चांगली आहेस, पण मी जर तुझ्या आईला सांगितलं तर त्यांचा मात्र माझ्यावरती पूर्णपणे विश्वास बसणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला म्हणते की चांदेकर, बाद झालं तुझं, खूप अति आगाव आहेस. तेव्हा अद्वैत म्हणतो, तू अति आगाव आहेस. कला म्हणते की तू आगाव आहेस. हे दोघांचं सुरू झालेलं असतं आणि कला रागानेच तिथून निघून जाते. त्यानंतर इकडे संगीताने मोठा बॉम्ब रोहिणीवर टाकलेला असतो. तो म्हणजे संगीता जाते, रोहिणीच्या कपाटातली रोहिणीची साडी घेते, कारण तिला नेसायला साडी तिथं नसते, तिच्या दोन्ही साड्या फाडलेल्या असतात. संगीता विचार करत असते की आता मी काय करू, कारण मी तर ठरवलं होतं आणि मी यांना सांगू पण शकत नाही आहे की माझ्यासाठी साड्या घ्या म्हणून, कारण त्यांच्याकडे तर कुठं पैसे आहेत की 4 साड्या घेऊन द्यायला. हे सगळं संगीताच्या डोक्यात सुरू असतं. संगीता त्या गोष्टींचा विचार करत असते आणि तेवढ्यात ती रोहिणीच्या कपाटातली रोहिणीची साडी काढते आणि ती नेसून बाहेर येते. तेव्हा रोहिणी म्हणते की हे काय केलं मिसेस खरे, तुम्ही माझी साडी नेसलेली आहे, ती पण मला न विचारता. तेव्हा संगीता म्हणते की हे बघा कसं आहे माहिती आहे का, तुमच्या रूममध्ये उंदीर झालेले आहेत, त्यांनी माझ्या साड्या कुरतडल्या म्हणजे फाडलेल्या आहेत आणि आता जर जाऊन मी हे आबासाहेबांना सांगितलं तर तुम्ही विचार करा. तेव्हा रोहिणी म्हणते, मीच तर तुम्हाला ते सांगत होते ना, त्यापेक्षा तुम्ही जाऊन आत्ता ना तुम्ही स्टोर रूममध्ये वगैरे राहा, मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तेव्हा संगीता म्हणते की नाही, हे बघा, मी जर जाऊन आत्ता आबांना सांगितलं की तुमच्या रूममध्ये उंदीर झालेले आहेत आणि माझ्या साड्या उंदरांनी फाडलेल्या आहेत, तेव्हा काय होऊ शकतं याचा विचार करा, अशी धमकी आता संगीता रोहिणीला देते. आणि रोहिणी मात्र शांतच बसते, कारण तिच्याकडे कोणताही ऑप्शन नसतो. आणि मग इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणी पाहतच असते आणि त्यानंतर सगळेजण आता हॉलमध्ये खाली जमलेले असतात. तर कला, संगीता सर्वजण तिथं असतात आणि आबा सांगत असतात की कला, अगं उद्या ना अभ्यंग स्नान आहे, उद्या पहिली अंघोळ आहे, उद्यापासून दिवाळी सुरू होते, आवरायला घ्या बरं पटापटा, सगळी कामं व्यवस्थित झाली पाहिजेत, असं आबा सांगत असतात. तेव्हा अद्वैतलाही म्हणतात की अद्वैत, सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्याचबरोबर कलालाही सांगत आहेत. आणि त्यानंतर म्हणतात की तुमच्या दोघांबद्दल काही शंका नाही आहे, पण रोहिणी आणि राहुल आणि नैना तुमचाही पहिला दिवाळ सण आहे. कसं आहे माहिती आहे का, आधी नवऱ्याला तेल उठणं लावून घसघशीत असं घासून चोळून मालिश करून आंघोळ घालायची आणि त्यानंतर घसघशीत असं नवऱ्याकडून गिफ्ट द्यायचं. तेव्हा नैना म्हणू लागते की आबा, घसघशीत म्हणजे. तेव्हा लगेचच तिथे संगीता म्हणू लागते की नाही बासा तुझं. तेव्हा आबा म्हणतात की हो, हक्काने ते गिफ्ट नवऱ्याकडनं मागून घ्यायचं असतं.
राहुल मात्र पाहतच राहतो. आता नैना मला काय गिफ्ट मागणार आहे, हा प्रश्न राहुलला तर पडलेला असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि संगीता उभ्या असतात आणि अद्वैत पाहत असतो. तर संगीता कलाला म्हणत असते, बघितलं ना उद्या अभ्यंगस्नान आहे, आबासाहेबांनी सांगितलं ना काय करायचं आहे ते. तेव्हा कला म्हणते, हो गाई, ते सगळं तुमच्या सगळ्यांसाठी आहे. त्यानंतर दोघींनी स्वयंपाकाला सुरुवात केलेली असते आणि आता इकडे संगीता आल्यापासून घरातली बरीचशी कामं ही संगीतालाच करावी लागत असतात. इकडे अद्वैत येतो आणि कलाला म्हणतो की लक्षात आहे ना. तेव्हा कला म्हणते की ते गिफ्टचं ना, नाही विचार केला नाही अजून मी. तेव्हा अद्वैत म्हणतो की गिफ्टचं नाही ग, म्हणजे त्याच्या आधी गिफ्ट मिळवण्यासाठी मसाज तर करावा लागणार आहे ना, मालिश तर करावी लागणार आहे, कष्ट घ्यावे लागणार आहेत. तेव्हा कला म्हणते की हे सगळं बाकीच्यांसाठी आहे, आपल्या दोघांसाठी काहीही नाही, मी काहीही तसं करणार नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संगीता तिथे त्याने म्हणते की काळजी करू नका जावई बापू, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं ती सांगत असते. आणि त्याचबरोबर कलाला मात्र राग आलेला असतो, कलाची खूपच चिडचिड होत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत कलाला म्हणतो की माझ्या पायाला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, माझा पाय लचकलेला आहे. तेव्हा संगीता म्हणते, कले मी तेल गरम करून देते, ते तेल घेऊन जा आणि अद्वैतरावांच्या पायाला लाव. तेव्हा कला म्हणत असते की नाही नाही, मला नाही जमणार. संगीता म्हणते, तुला आठवते ना, तू पैस हरलेली आहेस आणि तुला हे करावंच लागणार आहे. असं म्हणत तेल गरम करून कलाने ती तेलाची वाटी हातात घेतलेली आहे आणि ती घेऊन अद्वैतच्या पायाला चोळायला गेलेली आहे. मग तिथे गेल्यानंतर कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर, बाद झालं आता, तुला माहिती आहे ना तू काय करतोस ते. तेव्हा अद्वैत म्हणतो की तू माझ्या पायांची मालिश करून द्यायला आली आहेस ना, मग ते कर. अद्वैत कलालाच बोलत असतो. कला मात्र शांतच असते. कला आणि अद्वैत यांचं बोलणं संगीता मात्र बाहेरून ऐकत असते. संगीताला असं वाटत असतं की आता तरी या दोघांचं सगळं सुरळीत व्हावं, परंतु तसं काही होताना दिसत नसतं, म्हणून संगीताला वाईट वाटत असतं. पण कला मात्र आता संगीताच्या पायाला, इकडे अद्वैतच्या पायाला तेल लावून चोळत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत ह्या बाजूला पाय ठेवायचा का त्या बाजूला हे चाललेलं असतं. कला म्हणत असते की ठीक आहे, तू सांग काय करायचं आहे. मग शेवटी अद्वैत म्हणतो की नाही, तू तुझ्या बाजूला बसायचं आहे, मी तिकडे पाय देणार आहे. कला म्हणते नाही चांदेकर. शेवटी अद्वैत म्हणतो की ठीक आहे. संगीता मात्र बाहेरून हे सर्व बघून हसत असते, कारण त्या दोघांचं एक मिनिटही पटत नाही हे संगीताच्या लक्षात आलेलं असतं. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आणि संगीता फराळ बनवत आहे, त्याचवेळी अद्वैत ही मदतीला आलेला आहे. अद्वैत चकल्या बनवत आहे आणि चकल्याचा सोरा न फिरवता स्वतःच गोल गोल फिरत आहे. तेव्हा कला आणि संगीता, रोहिणी सर्वजण हसत असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो, नक्की काय चुकतंय माझं. तेव्हा कला आणि त्याचबरोबर कला तिथं म्हणते की अरे चांदेकर, तू जर गोल गोल फिरला तर चकल्या गोल होणारच नाहीत. अरे फक्त आपल्याला हा जो शेवगा आहे तो गोल फिरवायचा आहे. आणि अद्वैतच्या सर्व गोष्टी लक्षात येतात. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.